सुंदर चेंडू ठेवला लेग साइडला, असं वाटलं होतं चेंडू वाईड जाईल, परंतु गोलंदाजाने उंगल्या फिरवल्या होत्या. सुंदर विकेटचा पतन. बॅट्समन कल्पेशला निराशात्मक कामगिरी करून परतावं लागेल. बॅक टू प्रविलियन. या ठिकाणी आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो वैभव याला. मी सन्माननीय हरवडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण वैभव याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्याचप्रमाणे शिवप्रेमी गांगेश्वर गावाणे क्रिकेट संघ आपल्या हेतूचे या ठिकाणी सन्मान केला जाईल. कृपया मानाची आमची ट्रॉफी देऊन आपल्याला गौरव करण्यात येईल. लगेचच यायचं आहे प्लीज सन्मान स्वीकारण्यासाठी. शिवप्रेमी गांगेश्वर गावाणे संघ. फलंदाजीवरती प्रतीक. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ठेवला. पंचांचा इशारा पाहूया काय येतो. विचारात भाग पडण्यात बदल करत होते पंचांना, शेवटपर्यंत निर्णय ठेवला. सुरेख चेंडू होता. 2 चेंडू सलग डॉट ठेवलेत. या गोलंदाजामध्ये व्हेरिएशन आहे. लेफ्ट हँड गोलंदाज. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. चेंडू पाठवलाय सरळ वन बम सीमा रेषेबाहेर येतोय. प्रतीक बांडेट खणखणीत चौकार. डीजे. सुंदर चेंडू भावेशाचा पुन्हा एकदा व्हेरिएशन आणलं गोलंदाजी मध्ये. पाहिलं तर सुंदरचा कमबॅक केले. चौकार आला होता. शिवप्रेरणा गांगेश्वर गावाणे संघाला या ठिकाणी सन्मानित केले जाईल. मी सन्मानित प्रणितजी मोरे यांना विनंती करतो की आपण शिवप्रेरणा गांगेश्वर क्रिकेट संघाला या ठिकाणी सन्मानित करायचंय ट्रॉफी देऊन. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, परंतु एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा. पाहिला गेला तर संतांनी सावधगिरी चालू असलेला सामना. एकंदरीत फक्त आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. एकंदरीत पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला, म्हणजे पहिल्या षटका समाप्त खेळ समाप्त झालाय. एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 7 खर्च केला. अफलातून गोलंदाजी साईदाम क्रिकेट संघ साईराज संघाकडून. खेळले जिंकले पहिली येणार खेळायला जिंकले ना ते मॅच. पुढे गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर आयुष. समोरच्या दिशेने केलेला प्रयत्न. 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? नक्कीच दुसरी धावा सुद्धा कंप्लीट होईल. नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट आपण पाहतोय. इथे मात्र परतावं लागेल. प्रशांतला बॅक टू प्रविलियन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असाच रनआउट झाला होता आणि आता सुद्धा असाच रनआउट होऊन परततोय. बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज.
प्रतीक मात्र वाईट मागतोय, परंतु पंचाने अपील त्याची फेटाळली आहे. बॅटनी कडा घेतली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण उंच उडी मारून अडवण्याचा प्रयत्न केला. वा काय अफलातून क्षेत्ररक्षण म्हणतोय साईराज क्रिकेट संघ साईदाम कडून. क्षेत्ररक्षक आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे, आपण घेऊ शकता. धावसंख्या फक्त आणि फक्त 10 वरती विसावलेली. सुंदर बॅटिंग कडा घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आता मात्र कोणतीही चूक नाही, इथे परतावं लागेल. माघारी प्रतीक याला बॅक टू प्रवीण संधी असेल. डीजे प्लीज. थोडं फास्ट चला गणेश. पहिले 2 चेंडू 1 नो 1 वाईट टाकला होता, मात्र सुंदरसं कमबॅक इथून केलं. सलग पुढचे 4 चेंडू डॉट टाकले, त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा टिपली आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी 1 धावा कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. 2च्या पद्धतीने धावसंख्या पोहोचते 12 धावांवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. विसावलेली स्थिरावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा. बॅट खाली चेंडूचा फायदा उचलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चाललाय सरळ गरंगळत सीमा रेषेबार. येतोय खणखणीत चौकार. डीजे चला लगेचच दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. एकंदरीत 12 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 16 आणि 17 धावांचं लक्ष ठेवलंय. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण असेल. सलामीचे बल्लेबाज चला साईराज क्रिकेट संघ साईदाम. सलामीचे बल्लेबाज चला जरा प्लीज.
सामना सुरुवात करायचा लगेचच 12 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ संघाकडून दर्शन. पंच संध्याकाळपर्यंत चेकच करत बसा तुम्ही चेंडू. बॉल चेक नाहीच आहे, डायरेक्ट खेळायला द्या. गोलंदाजी मार्फत दर्शन आणि स्ट्राईकला देवा आणि नॉन स्ट्राईकला पण पाहतोय योगेश याला. 12 चेंडू 17 धावांची गरज. सुंदर चेंडू, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू ठरवण्यास समजला, चेंडू विसावला. बिंदू चेंडूची सांगता झाली. वारंवार तुम्हाला बिंदू चेंडू फेकावे लागतील जर का तुम्हाला या सामन्याचं गणित, या सामन्याचं पुढील फेरीची आपल्याला कायम ठेवायची असेल. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट येते दर्शन कडून. सुरेख चेंडूला शेवटपर्यंत नजर ठेवली, परंतु प्लेअरला म्हणावं लागलं दर्शक चेंडू चाललाय वन बम सीमा रेषेबाहेर येतोय खणखणीत चौकार डीजे. डीप मध्ये चौकार प्राप्त केला. डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चंद्रशेखर त्या ठिकाणी आहे. बराच फास्ट चेंडू वरती आला. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतो 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 6 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा दर्शन. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही बलाढ्य प्रतिस्पर्धेला नमवू शकता आणि ते करावं लागेल. थोडस मागे आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्य बाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा. बाण जेवढा मागे घेतला तो तेवढ्याच जोमाने लक्ष्याचा पाठलाग करत असतो. सुंदर चेंडू, इथे मात्र डॉट चेंडू दाखवून दिले. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या ठिकाणी प्रणेश आहे. चेंडूवरती येईल, एक धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचा चेंडू अजून शेष असेल, पाहूया. 17 धावांची गरज आहे. एकंदरीत 17 धावांची गरज असताना क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. सुंदर चेंडू जोपर्यंत स्वतः येईल तोपर्यंत मात्र एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधान म्हणावे स्वतः. सचिन कर्णधार खूप लांबून चेंडूवरती आला
आणि एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती एकंदरीत 7 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 9 आणि जिंकण्यासाठी हव्यात एकंदरीत 17 धावा टोटली बनवायच्या आहेत, म्हणजे 7 चेंडू शेष असतील आणि 9 झाले 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. पाहूया कोण येतं षटक घेऊन. कल्पेश सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. याच्यानंतरचा सामना फणसू फायटर्स फणसू वर्सेस आरो 11 रुकी यांच्यामध्ये आपण पाहू. आरो 11 रुकी रेडी राहायचंय, लगेचच मैदानाचा ताबा घ्या. सुंदर चेंडूला दिशा दाखवली लेग साइडला. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगला, सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार डिसे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, 4 धावा प्राप्त केल्या आपल्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, 1 धावा कंप्लीट केली. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. सुंदर चेंडूला दिशा दिली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू नक्कीच झाडाला लागला म्हणजे नक्कीच षटकार असेल. या ठिकाणी षटकार आणि या ठिकाणी सामना जिंकलाय साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाने. सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय थाटामध्ये. पाहूया कुठला असेल दुसरा संघ सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी यांच्याबरोबर. गावटुगाव मध्ये आपण दुसरी लढत पाहू, फणसू फायटर्स फणसू